बातमी आहे पुण्यामधनं। पुण्यामधल्या खडकवासला धरणामधनं 29,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। त्यामुळे भिडे पूल पाण्याखाली गेलेला आहे। वाहतुकीसाठी रस्ता सुद्धा बंद करण्यात आलाय। धरण पाणलोट क्षेत्रामध्ये संततधार अजून सुद्धा सुरूच आहे। पुण्यामधली ही दृश्य आहेत। पुण्यामधला भिडे पूल हा पाण्याखाली गेलेला आहे। धरण क्षेत्रामध्ये सातत्याने पाऊस होतोय, त्याच्यामुळे खडकवासला धरण हे पूर्ण क्षमतेने भरलंय। त्याच्यानंतर धरणामधनं विसर्ग सुरू करण्यात आला, ज्याच्यामुळे डेक्कन भागातला भिडे पूल हा पाण्याखाली गेलाय। हा पूल बंद झाल्यामुळे इकडची वाहतूक सुद्धा बंद झालेली आहे आणि पाण्यामध्ये काही कार सुद्धा वाहून गेल्याचं दिसतंय। डेक्कन परिसरातली ही दृश्य आहेत, जिथे खडकवासल्यामधनं पाण्याचा विसर्ग केल्यानंतर पुणे शहरामध्ये या खडकवासला शहराचं पाणी आलेलं आहे। त्यामुळे इकडचा जो पूल आहे हा पूर्णतः पाण्याखाली गेलेला आहे। डेक्कन या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडनं। अक्षय, भिडे पूल पाण्याखाली गेलेला आहे, तसंच आम्ही बघतोय की या पाण्यामध्ये काही कार सुद्धा अडकलेल्या आहेत। आपण बघू शकतो की खडकवासला धरणातून सध्या मोठ्या नदीत 29,000 क्युसेकचा पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे आणि नदी पात्रातले जे दोन्ही रस्ते ते वाहतुकीसाठी बंद केले आहेत। आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण जर बघितलं तर जे वाहन चालकांनी वाहनं या नदी पात्रात लावली होती ती वाहनं मात्र आता या पाण्याखाली गेल्यामुळे वाहन चालकांना मोठा मनस्ताप जो आहे तो सहन करावा लागतो। काही पाण्यात जाऊन काही तरुण जे आहेत ते वाहन चालकांना ही गाडी बाहेर काढण्यासाठी मदत करतायत, पण पाण्याचा विसर्ग आणि पाण्याचा प्रवाह मोठा असल्यामुळे निश्चितपणे गाडी बाहेर काढण्यासाठी काही अडचणी या तरुणांना येत असल्याचं चित्र पाहायला मिळतं। धन्यवाद अक्षय, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर पुण्यामधली ही दृश्य आहेत डेक्कन परिसरातली।